तुम्ही कधी विचार केलाय का की तुमच्या मुलांची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ही कशी होत असते किंवा त्यांची इम्युनिटी सिस्टीम कशी मजबूत राहू शकते? याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे पोषणयुक्त आहार, न्यूट्रिशियस डाएट. आज आपण मुलांसाठी पोषणयुक्त आहाराचे महत्त्व आणि त्यांचे आरोग्यावरती होणारे फायदे जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. मुलांसाठी न्यूट्रिशियस डाएट हा खूप महत्त्वाचा आहे. मुलांच्या शरीराचा विकास आणि त्यांची इम्युनिटी सिस्टीम हे दोन मुख्य गोष्टी असतात ज्यावरती न्यूट्रिशियस डाएटचा थेट परिणाम होतो. आणि मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आवश्यक असतं ते पोषण, विटॅमिन, मिनरल, प्रोटीन आणि हेल्दी फॅट हे सर्व मुलांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण घटक आहेत. एक बॅलन्स डाएट त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. न्यूट्रिशियस डाएटचे फायदे हे मुलांच्या फिजिकल ग्रोथ आणि हाईट वाढवण्यासाठी सुद्धा उपयुक्त असतात. मुलांच्या शरीराचा विकास आणि त्यांची उंची हे त्यांच्या आहारावरती खूप अवलंबून असतं. प्रोटीन रिच डाएट जसे की देशी गाईचे दूध, दही, लोणी, पनीर आणि मांसाहारमध्ये पाहिलं तर मासे किंवा देशी कोंबडी किंवा तिचे अंडे शरीराच्या मसल डेव्हलपमेंटसाठी अतिशय महत्त्वाचे असतात. कॅल्शियम हे मुलांच्या हाडांच्या आणि दातांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी दूध, दही, पनीर उत्कृष्ट स्रोत आहेत. आयर्न रिच फूड जसे की पालक असेल, गाजर असेल, हिरव्या भाज्या असतील त्या रक्तांसाठी किंवा रक्तवाढीसाठी खूप आवश्यक असतात. आजकालच्या काळामध्ये मुलांच्या मध्ये मेंटल इश्यू खूप वाढत आहेत. मेंटल हेल्थ आणि स्ट्रेस जर कमी केला तर ते ब्रेन डेव्हलपमेंटसाठी अतिशय आवश्यक आहे आणि त्यासाठी पोषण हे सर्वात महत्त्वाचे आहे. देशी गाईचे लोणी आणि तूप, ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स असलेले फूड्स जसे की समुद्रातले मासे, अक्रोड आणि वेगवेगळ्या सीड्स मुलांच्या कॉग्निटिव्ह फंक्शनसाठी खूप फायदेशीर असतात. बी व्हिटॅमिन विशेषतः व्हिटॅमिन B6 आणि B12 मुलांच्या मूड आणि मानसिक स्थितीला स्थिर ठेवतात. मुलांमध्ये स्ट्रेस कमी करण्यासाठी ताज्या फळांचा आणि भाज्यांचा आहार अतिशय फायदेशीर असतो. पोषणयुक्त आहार आहे हा आपल्या मुलांच्या इम्युनिटी सिस्टीमला बळकट करतो, त्यामुळे ते रोगांच्या पासून सुरक्षित राहतात. व्हिटॅमिन सी हे मुलांच्या रोगप्रतिकारक क्षमतेला वाढवते, तेव्हा संत्रे, आंबा, गोड फळं ते खातात. झिंक आणि आयर्न मुलांच्या इम्युनिटी सिस्टीमसाठी खूप महत्त्वाचे आहे आणि ते डाळी, मांसाहारी पदार्थ आणि ओट्स मध्ये आढळतात. एनर्जी आणि कन्सिस्टंट ग्रोथ हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. मुलांना दिवसभर भरपूर ऊर्जा लागते, विशेषतः शाळेत खेळताना आणि अभ्यास करत असताना. कार्बोहायड्रेट जे आपल्या होल ग्रेन्स आणि भाज्यांमध्ये असतात मुलांना ते सतत ऊर्जा पुरवत असतात. लोणी आणि तूप यासारखे हेल्दी फॅट्स हे शरीराच्या ऊर्जेसाठी अतिशय आवश्यक असतात, जे मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी सुद्धा खूप महत्त्वाचे असतात. आता न्यूट्रिशियस डाएट मध्ये काही महत्त्वाचे घटक आहेत जसे की प्रथिने म्हणजे प्रोटीन्स. मुलांच्या शरीरासाठी प्रथिने किंवा प्रोटीन्स हे महत्त्वाचे आहेत कारण ते सेल ग्रोथ आणि रिपेअर साठी अतिशय आवश्यक आहेत. आणि या प्रोटीन्सचा उत्तम स्रोत म्हणजे देशी गाईचे दूध आणि त्यापासून घरात दुधापासून बनवलेले पदार्थ, त्याचबरोबर अंडी, मासे आणि डाळी. कॅल्शियम हाडांच्या, दातांच्या आणि स्नायूंच्या मजबूतीसाठी खूप महत्त्वाचं असतं. कॅल्शियमचा उत्तम स्रोत म्हणजे दूध, खडीसाखर किंवा खांडसाखरेमध्ये बनवलेली लस्सी, सैंधव मीठ, जिरा टाकून बनवलेलं ताक, घरचं पनीर आणि हिरव्या भाज्या. विटॅमिन्स आणि मिनरल्स मध्ये जर पाहिलं तर व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी आणि आयर्न हे मुलांच्या शरीरासाठी अतिशय आवश्यक असतं. व्हिटॅमिन ए साठी गाजर, पालक, व्हिटॅमिन सी साठी संत्री, मोसंबी, आंबा आणि आयर्न साठी डाळी आणि हिरव्या भाज्या. मुलांच्या आहाराचे किंवा किड्स डाएटचे एक साधे उदाहरण घेऊया. त्यांच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये रात्री भिजवून ठेवलेले ड्रायफ्रुट्स, फळे, दलिया, लोणी किंवा ड्रायफ्रूट मिल्कशेक जे मुलांना फायबर, प्रोटीन आणि कॅल्शियम मिळवून देतात. दुपारच्या जेवणामध्ये तांदूळ व इतर मिलेट्स, डाळी, भाजी, तूप आणि घरी तयार केलेले पनीर किंवा मासे जे मुलांच्या प्रोटीन आणि फायबरसाठी आवश्यक असतात. संध्याकाळचं जेवण हे हलकंच परंतु फायबरस आहार आणि झोपताना दूध, हळद, तूप जे मुलांना अँटीऑक्सिडंट्स आणि हेल्दी फॅट्स देतात. थोडक्यात पाहिलं तर मित्रांनो, मुलांसाठी न्यूट्रिशियस डाएट हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यांच्या ग्रोथ, डेव्हलपमेंट आणि इम्युनिटी सिस्टीमसाठी योग्य आहार मिळवणे आवश्यक आहे. एक संतुलित आहार मुलांना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या मजबूत बनवतो. तर तुम्ही तुमच्या मुलांना उत्तम आहार देण्यासाठी आत्ताच प्रयत्न करा जेणेकरून ते एक तंदुरुस्त आणि आनंदी जीवन जगू शकतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगू शकता आणि या माहितीला तुमच्या मित्रांशी शेअर करा ज्यामुळे प्रत्येक मुलाला उत्तम पोषण मिळवता येईल. धन्यवाद.